टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आणि प्रयत्न असतो आमचा की सगळ्या समस्यांचं निराकरण करणं। प्रामुख्याने आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संकल्पना ज्यावेळेला समोर आणली त्यावेळेस उत्स्फूर्त प्रतिसाद हा पहिल्या दिवसापासूनच मिळतोय। मंत्रालयाच्या कामकाजा व्यतिरिक्त बाळासाहेब भवन येथे देखील सर्वसामान्य नागरिकांना विदाउट अपॉइंटमेंट मंत्र्यांना भेटता यावं याकरता माननीय शिंदे साहेबांनी आणलेली संकल्पना। आणि आज देखील माझ्याकडे जे काही राज्यमंत्री म्हणून 5 खात्यांचा कारभार जो आहे त्या संबंधात अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत असतात, त्यांचं निवारण आपण जागीच करत असतो। आणि म्हणून मला वाटतं शिंदे साहेबांच्यामुळे अनेक नागरिकांच्या समस्या अतिशय सहजरित्या सुटत आहेत। एकंदरीत सगळ्याच मंत्री महोदयांच्या माध्यमातून त्यांच्याकडे जी खाती आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगली संकल्पना शिंदे साहेबांनी समोर आणलेली आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो ना, असा प्रश्न उपस्थित करतात रोहित पवार। आणि त्यासोबतच जो पहिला हल्ला झालेला आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये कुठे हाय अलर्टवर काही जिल्हे आहेत का किंवा शहर आहेत? नाही बघा, शेवटी अलर्ट तर आपण नेहमी असतोच। पोलीस विभागाला शेवटी त्यांची गुप्तचर यंत्रणा असते आणि इंटेलिजन्सच्या मार्फत अशा कारवाया रोखण्याकरता आपण अनेक वेळा प्रयत्न करत असतो। 100%च आपण सगळ्या कारवाया रोखू शकतो असंही नाही, परंतु नक्कीच मागील जर का आपण 10 वर्षाचा जर का आपण रेकॉर्ड पाहिला तर नक्कीच अनेक कारवायांवर आपण रोखू देखील शकलेलो आहोत। आपले इंटेलिजन्स अतिशय उत्तमरित्या काम करते। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून त्यांचा कारभार अतिशय उत्तमरित्या हाताळत आहेत। सन्माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था हाताळली त्याचं कौतुक आजही होत आहे। म्हणून मला वाटतं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुठेही वातावरण बिघडणार नाही ह्याची आम्ही खात्री घेत आहोत आणि पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे आणि ती अलर्ट आहे। आमची तर इच्छा आहे, मी तर पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं रायगडचे पालकमंत्री सन्माननीय आमचे भरत शेठच झाले पाहिजेत। शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला हा शिवसेनेकडेच असला पाहिजे। विजय वडेट्टीवार यांनी जो आहे ना माध्यमांवरती खापर फोडलेला आहे, त्यांनी म्हटलं की काल असं वक्तव्यच केलं पहिलगाम हल्ल्यासंदर्भामध्ये। आता ते ऑन रेकॉर्ड आहे ना, माध्यमांवरती खापर फोडून उपयोग काय, ते जे ते बोलले ते ऑन रेकॉर्ड आहेत। त्यांचं व्हिडिओ आम्ही देखील पाहिलं, त्यांचं वाक्यच ते तसं होतं। आणि म्हणून वाटतं आता अंगाशी आल्याच्या नंतर मग थोडं काहीतरी कारणं देत बसायचे कोणाची तिथे त्याचं खापर फोडायचा प्रयत्न करायचा, परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे। ते माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी सिनियर आहेत, परंतु आज एक विरोधी पक्ष नेते म्हणून राहून गेलेली व्यक्ती राज्यामधली त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणे अपेक्षित नव्हतं। दत्ता दळवी यांनी पण आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला, एक काळ होता जेव्हा त्यांनी शिंदेंवर टीका केली होती, त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला। नाही बघा, शेवटी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल पुढे जाते, शेवटी हळूहळू सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचतंय ना। आणि हे सत्य जेव्हा शिवसैनिकांना कळतं की खरी शिवसेना म्हणजे आम्ही जे बोलतो म्हणजे खरी शिवसेना म्हणजे नक्की काय, हिंदुत्वाचा विचार फक्त तोंडावर न ठेवता तो उरामध्ये देखील बाळगला पाहिजे आणि ते माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत। आणि हे जेव्हा सत्य शेवटच्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचतंय, शिंदे साहेबांची खरी भूमिका ही जेव्हा शिवसैनिकांपर्यंत पोहोचते त्यावेळेला सगळे आमच्यासोबत जोडले जात आहेत। आणि म्हणून मागचं मागे ठेवून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपल्या मुंबईमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकला पाहिजे। ह्यासाठी आम्ही सर्व, मला विश्वास आहे की सर्व शिवसैनिक आम्ही सर्व एकत्र येऊ आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा हा नक्कीच महानगरपालिकेवरती आम्ही भडकवू। कदम साहेब, शेवटचा प्रश्न असा आहे की कदम आणि राणे या कुटुंबाचं जे शाब्दिक चकमक होती ही यापूर्वी पाहायला मिळते, आता पुढच्या पिढीत पाहायला मिळतंय, कारण तुम्ही म्हणता महायुतीत सर्व काही आलवेल आहे। नाही बघा, माननीय रामदास भाई आणि माननीय नारायण राणे साहेबांनी त्यावेळेला जो संघर्ष झाला तो 2 पक्षामध्ये असलेला तो संघर्ष होता। त्यावेळेला सन्माननीय राणेसाहेब शिवसेना सोडून गेले होते, वंदनीय बाळासाहेबांचे त्यावेळेला आदेश असायचे आणि त्यावेळेला तो संघर्ष झाला। परंतु त्या संघर्षाशी मला वाटतं माझं नितेश राणेंचं नातं जोडू नये। तो काळ वेगळा होता, तो संघर्ष वेगळा होता। आज मी आणि नितेशजी दोघे आम्ही मित्र आहोत, आम्ही दोघेही मंत्रिमंडळामध्ये आहोत।
ठीक आहे, एखाद्या गोष्टीवरती आमचा काही वादविवाद झाला असेल, पण तो काही कायमस्वरूपी काय आम्ही बाळगून काय सोबत पुढे जाणार नाही. वाद झाला, आम्ही तो सोबत एकत्र बसून मिटवू. आता आमच्या घरातलं भांडण आता घरातच राहू द्या, आता नका तुम्ही विषय काढू. सर, ये बताइए, आज आपने जनता दरबार लिया है, क्या कहना चाहेंगे? जिस तरीके से एकनाथ शिंदे की तरफ से आदेश दिए गए थे जनता दरबार लेने के लिए, लोगों के प्रॉब्लम सॉल्व करने के लिए, क्या नहीं, माननीय एकनाथ शिंदे साहब ने जब भी शपथ विधि हमारी हुई थी उसी दिन हमें सब मंत्रिमंडल को साथ में बिठा के कहा था कि हमें जनता के लिए काम करना है, और उसी में से उन्होंने ये संकल्पना सामने लाई, ये आइडिया उन्होंने आगे लाई कि जनता दरबार ये बाला साहेब भवन में होना चाहिए. मंत्रालय में तो हम बैठते ही है, लेकिन वहाँ पे टाइम लिमिटेशन होता है, वहाँ पे कोई मर्यादा होती है, लेकिन विदाउट अपॉइंटमेंट मिनिस्टर्स ने लोगों के लिए अवेलेबल होना चाहिए. तो मेरे ख्याल से डे 1 से हमने जब शुरू किया था, बीच में अधिवेशन था, आपको पता है कुछ पॉलिटिकल मूवमेंट्स भी हुए थे, इसलिए हम बीच में 1-1.5 महीना बंद था, लेकिन वापस से हमने ये जनता दरबार चालू किया है. और शिवसेना के जितने भी मंत्री हैं सभी यहाँ पे आते हैं और नागरिकों को यहाँ पे न्याय देने का प्रयास करते हैं. कश्मीर में अटैक हुआ तो क्या मुंबई भी कहीं ना कहीं अलर्ट पे रखी गई है सर? देखिए, अलर्ट तो हम होते ही है, पुलिस विभाग हो या फिर ATS विभाग हो, हम ऑलरेडी अलर्ट तो होते ही है. ऐसी घटनाएं नहीं घटे इसलिए हमारा इंटेलिजेंस भी काम करता रहता है. और आप अगर पिछले 10 साल में देखें तो महाराष्ट्र में काफ़ी अच्छा परफॉर्मेंस अपने पुलिस विभाग का रहा है. महाराष्ट्र राज्य के हमारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहब हो, हमारे एकनाथ शिंदे साहब हो, अजित दादा हो, तीनों के नेतृत्व में जो महायुति की सरकार जो काम देख रही है, पुलिस विभाग अलर्ट है और अच्छी तरीके से काम देख रही है. इस हमले के बाद ये देखा जा रहा है कि एक तरफ कल अबुआ में गवर्नर से मिले, कह रहे कि हिंदू जो है मुस्लिमों को टारगेट कर रहे हैं इस हमले के पीछे, और उनके ऊपर जो है कहीं ना कहीं मैं उनको कहूँगा दूसरी तरफ आप पहले मुसलमानों को भड़काना बंद करें. जब भी वक्फ का कायदा जब भी पारित हुआ तभी भी मुस्लिम बांधवों के बीच में एक गलतफहमी फैलाई गई कि मुस्लिम बांधवों के अगेंस्ट ये वक्फ का कायदा है, और मेरे ख्याल से गलतफहमी फैला के हिंदू मुस्लिम राइट्स करने का शायद प्रयास आपका है. और मेरे ख्याल से अगर वो बंद हो जाए तो मेरे ख्याल से आज जो भी छोटी मोटी घटनाएं हो रही है वो भी नहीं होगी. आप देखिए, जब भी पुलवामा का अपना पहलगाम में जो अभी घटना घड़ी है, उसके बाद में पूरे भारतवर्ष में कहीं पे भी राइट्स नहीं हुए. इसका मतलब यह है कि भारत में एकता का स्वरूप हमने देखने मिला है. भारत में हिंदू मुस्लिम सब साथ में आके पाकिस्तान के सामने खड़े रहेंगे, और मेरे ख्याल से यही भावना हमारे सबके मन में होनी चाहिए. विश्व हिंदू परिषद भी आज जो है बहुत बड़ा मोर्चा निकाल रहे हैं मुंबई में, सीट ऑफिस से आजाद मैदान तक. उनका भी कहना है कि कई सारी घटनाएं घटी, बोरसोवा में, नाला सोपारा में पाकिस्तान का झंडा जलाते वक्त कुछ मुस्लिम युवकों ने विरोध किया और फिर ठीक है. पाकिस्तान के फेवर में अगर कोई आगे आएगा तो उसके ऊपर तो देशद्रोही की कार्रवाई की जाएगी, वहाँ पे कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा. और मेरे ख्याल से अभी इसके पीछे कौन है, कौन पॉलिटिक्स कर रहा है, ये सब हम देखेंगे, लेकिन पाकिस्तान के प्रति रोष रहना ये तो ऑब्वियस है. तो मेरे ख्याल से विश्व हिंदू परिषद के जो भी उनका कहना है, उनका मैं जो भी कहना होगा मेरे पास में अगर आएगा तो मैं हैंडल कर लूंगा. जिस तरीके से केंद्र की तरफ से आदेश दिया गया था पाकिस्तानियों को वापस से भेजना है, तो कितने पाकिस्तानी कार्रवाई महाराष्ट्र में आइडेंटिफाई किए गए? कार्रवाई फिलहाल चालू है वो.